आहे. कार्यकर्त्यांची खूप बोलावं लागतं. याचबरोबर प्रथम मंडळाच्या वतीने सर्वांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो. आसन व्यवस्थेमध्ये मंडळ कमी पडत आहे. बहुतेकांना बसायची व्यवस्थित सोय झालेली नाहीये, पण तरी कार्यक्रम सुंदर होत असल्यामुळे मिळेल ती जागा असेल तशी जागा या ठिकाणी या कार्यक्रमाला सर्व एकत्र येऊन शोभा वाढवत आहे. तर हीच मंडळाची खरी कार्याची पावती आहे. त्यानंतर या मंडळाने 10 दिवसापासून अतिशय सुंदर उत्कृष्ट कार्यक्रम हे एक ग्रामीण भागातलं एक आदर्श असं मंडळाचं कामकाज आपल्याला दिसून येत आहे. मी बहुतेक मंडळांना भेटी दिल्या तर ते 2-3 कार्यकर्ते आपले काहीतरी खुडखुड करत होते, पण या ठिकाणच्या अशा मंडळामध्ये वेगवेगळे उपक्रम असल्या कारणाने ग्रामीण भागातील खेड्यामधलं या मंडळाला प्रेक्षक वर्ग भरपूर लावत असल्या कारणाने या मंडळाचे कार्यक्रम सुंदर होतात या उपस्थितीवरून दिसून येत आहे. तसंच हर्षद भाऊने सांगितलं गणपती बाप्पाबद्दल की गणपती का नाराज होतो. पाण्यामध्ये बुडवला जाताना आपण बाप्पाचा विचार करत नाही, पण 4 वर्षापूर्वी जेव्हा आपल्याकडे दुष्काळाचं सावट आहे, गिरणा नदी पात्र कोरडं झालेलं होतं आणि त्या ठिकाणी जी गणपतीची अवस्था बघितली तर अतिशय वाईट अवस्थेमध्ये गणपतीची अवहेलना बघायला मिळाली. ते एवढे गणपती पडलेले होते ते पाण्यात विरघळले गेले नाहीत आणि अतिशय वाईट अवस्थेमध्ये गणपती बघितल्यानंतर या वर्षी निर्णय घेतला की मंडळाच्या मुलांची चर्चा केली की आपण गणपती बुडवायचा नाही. का बुडवायचा नाही? मग त्यांना सर्व कारण सांगितलं की गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर ते गणपती पाण्यात पूर्णपणे विरघळले गेले पाहिजे, तर ते विरघळले जात नाही आणि तेच नंतर पायदळीत उडवले जातात. त्याचबरोबर पाण्यामध्ये आपल्याला जीवन आवश्यक जे प्राणी आहेत, बेडूक, मासे, तर हे गणपतीला जो कलर दिला जातो तो विशिष्ट लिक्विड असतात. त्याच्यामुळे या लिक्विड पासून पाण्यातील प्राण्यांना म्हणजे बेडूक, मासे यांना धोका पोहोचतो. त्यानंतर काही नदींमध्ये पाटामध्ये जेव्हा गणपती बुडवले जातात ते विरघळला नसल्यामुळे ती मातीमध्ये चिकटपणा असतो आणि त्या रस्त्याने जर पाण्यामध्ये जर मुलं गेले तर लहान मुलं त्या ठिकाणी फसण्याची शक्यता जास्त असते. असे वेगवेगळ्या अनेक कारण विचारात घेऊन मंडळाला मानलेली सूचना त्यांनी एका मिनिटात स्वीकारली आणि त्या वर्षापासून 11 दिवस हा गणपती इथं बसतो आणि 11व्या दिवसानंतर हा गणपती वाचनालयामध्ये वर्षभर दर्शनासाठी खुला असतो. तर पहिल्याच वर्षी या मंडळाने एक अतिशय चांगला निर्णय घेतला, गणपती बुडवायचा नाही. मग पर्याय छोटा गणपती ठेवण्यात आला, तो बुडवायचा. पण या विचाराकडे जेव्हा वाटचाल होते तर विचारामध्ये अधिक चांगल्या विचाराची भर होते. तर आपण जर पर्यावरणाला मदत करत आहे तर ह्या वर्षी छोटा सुद्धा गणपती बुडवायचा नाही आणि पर्यावरणाला आपण सर्वांनी हातभार लावायचा, म्हणून पर्यायी छोटा गणपती सुद्धा ठेवला नाही. आणि अशा पद्धतीने अतिशय पर्यावरणाची काळजी घेणारे या मंडळाने पहिल्या वर्षी वाचनालयासाठी उत्कृष्ट खर्च करून वाचनालयामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल करून आणला आणि हा वाचनालय हे सर्वांसाठी उपयोगी पडणार वाचनालयामध्ये लोकांची वर्दळ वाढली. पर्यावरणाचा दुसरा महत्वाचा भाग यांनी हातामध्ये घेतला की अण्णा हजारेंनी जे काही पर्यावरणासाठी योगदान दिलेले आहे, त्याचबरोबर हिरवे बाजार सारख्या ठिकाणी मागील वर्षी अनेक कार्यकर्त्यांना मंडळाच्या काही आर्थिक मदतीतून आणि इतर पर्यावरण प्रेमींच्या आर्थिक मदतीतून आपण पर्यावरण सहल काढून अतिशय चांगला असा उपक्रम या मंडळाने सादर केलेला आहे. तर असे अनेक उपक्रम हे मुलं सर्व कार्यकर्ते अतिशय चांगल्या पद्धतीने करत आहेत. याचबरोबर 2 महत्वाचे विषय या मंडळाने 2 दिवसापूर्वी स्पर्धा ठेवून चांगल्या विषयाला गती दिलेली आहे. एक होतं स्त्रीभ्रूण हत्या. स्त्रीभ्रूण हत्या आज या ठिकाणी केवळ स्त्रीभ्रूण हत्येचा संदेश देत नाही, तर आमच्या मंडळाने आज 100% महिला आरक्षण करून सर्व पुढाऱ्यांना थांबा तिकडं. आज आम्ही महिलांसाठी खुर्च्या सर्व मोकळ्या करून दिलेल्या आहेत आणि महिलांचा प्रेक्षक वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणे उपस्थित राहून
आम्ही महिला कुठे कमी नाहीये, पण आमच्यावर कुठं कुठं अन्याय होत आहे. तर का अन्याय होत आहे, अनेक कारण शोधले तर अनेक कारणामधून श्रीभुवन हत्या हा एक मानव जातीला कलंक आहे. आपण जर इतिहासामध्ये बघितलं, सीता असो, सरस्वती असो, लक्ष्मी असो किंवा राष्ट्रमाता जिजाऊ असो, लक्ष्मीबाई, या सर्व महिलांचा जर विचार केला तर या महिलांनी आपल्या पराक्रमाने आणि आपल्या कर्तृत्वाने अनेक पुरुषांना घडवलेले आहे. अशा कर्तृत्ववान महिलांचा इतिहास या देशाचा असताना श्रीभुवन हत्या काही कारणाने होत असेल तर हा एक समाजामध्ये मोठी विषमतेची दरी निर्माण होईल. म्हणून या मंडळाने श्रीभुवन हत्येविषयी एक चांगला स्पर्धा आयोजित करून याविषयी स्पर्धा आयोजित करून जनजागृतीचं काम केलेलं आहे. त्यानंतर मंडळामध्ये दुसरं जनजागृतीचं कार्य म्हणजे गोहत्या. आपण आपल्या आईला अतिशय मोलाचं स्थान देतो, पण आपली आई वयस्कर झाल्यानंतर काही माणसं कंटाळा करतात. तसंच गोहत्येच्या बाबतीमध्ये आपण गाईचा जी गो आहे आपण तिला माता म्हणतो, त्या मातेचा कंटाळा करतो आणि आपल्या छोट्याशा स्वार्थासाठी गाई कसाच्या हाती देतो. तर ऍक्च्युअल ज्या गाईमध्ये आपण 33 कोटी देवांचं वरदान असलेलं आपण तिला पूजनीय मानतो. आणि अशा वेळेला आपण छोट्या स्वार्थाला बळी न पडता कुठलाही कसाही गाय पाळत नाही. गाय हा पाळतो हा शेतकरी, आणि इथं जमलेले 80% शेतकरी वर्ग आहेत किंवा शेतकऱ्यांशी संबंधित वर्ग बसलेला आहे. तर आपण सर्वांनी या जनजागृतीच्या कार्यासाठी योगदान देऊ. ज्या गायीला आपण कपिला म्हणतो, आपल्याला या गायीपासून अनेक गोष्टी आपल्याला मिळतात. दूध असो किंवा दुधाचे इतर पदार्थ असो, शेतीसाठी नांगरणारा बैल असो किंवा इतर सर्व ठिकाणी गायीचं महत्व अन्यसाधारण आहे. म्हणून गोहत्या हा अतिशय हिंदू धर्मात आपल्या स्वार्थासाठी विकला गेलेली गो हत्या होत आहे. तर ही अतिशय भयानक अशी आपल्या समाजाला लागलेली कीड म्हटली तरी चालेल. कारण प्रत्यक्ष गोहत्येचे काही माणसांनी चित्रीकरण केलेले आहे. गायीची किती वाईट पद्धतीने अवहेलना केली जाते. तर बघितल्यानंतर आपण फक्त गोहत्या शब्द ऐकतो, पण गोहत्येच्या बाबतीमध्ये जेव्हा चित्रीकरण बघाल तर प्रत्येक माणसाचं मन हेलावल्याशिवाय राहणार नाही. तर हे चित्रीकरण आज आपल्याला मालेगावची गोसेवा करणारे काही कार्यकर्ते येणार होते, पण त्यांना काही तांत्रिक प्रॉब्लेम आला आणि त्यामुळे आपल्याला इथपर्यंत पोहोचू शकले नाही. म्हणून आपण जे चित्रीकरण पाहणार होतो ते आपल्याला पाहता आलं नाही. पण भविष्यात मंडळाने आणि इतर गोरक्षकांनी हेच चित्रीकरण उपलब्ध केलं जाईल आणि मोठ्या पडद्यावरती स्लाइड शोने दाखवलं जाईल. आणि आपल्यामध्ये जेव्हा बघू, आपल्यामध्ये गोहत्येविषयी एवढी तिरस्काराची भावना निर्माण होईल, गोहत्येविषयी एवढं प्रेम निर्माण होईल की एक माणूस 100 माणसांना सांगितल्याशिवाय राहणार नाही आणि 100 माणसं 1000 माणसांना सांगतील. आणि अशा पद्धतीने आपण सर्वांनी गोहत्येसाठी सुद्धा योगदान द्यायचं आहे. तर जिला आपण माता म्हणतो तिची अशी अवहेलना होणं अयोग्य आहे. तर यासाठी आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी या मंडळाने एक गोहत्या याला कुठंतरी बंधन लावण्यासाठी या मंडळाने सह्यांचा उपक्रम सुरू केलेला आहे. तर मी सर्व बंधू आणि भगिनींना सर्वांना एकच सांगतो की या सह्यांचा कार्यक्रम कंटिन्यू चालू राहणार आहे. अगदी लहान मुलाला ज्याने पेन हातात धरता येतो, ज्याला काहीच महत्व कळतं त्याने सही करायची आहे. आणि जे जुने जाणकार बसलेले आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करून आणि इतरांना प्रोत्साहन देऊन या गोहत्येला कुठेतरी आपल्याला बंधन घालायचं आहे. तर याच्यासाठी एकट्या दुकट्याचं काम नाही आहे. तर आपण सर्व मिळून या पवित्र कार्याला वाहून घेऊ आणि गोहत्या बंदी कायद्यासाठी आपण सुद्धा योगदान द्यायचं आहे. प्रभू रामचंद्रांनी जेव्हा सेतू बांधायचं काम केलं त्यावेळेला छोट्याशा खारुताईचं सुद्धा योगदान होतं. त्या खारुताईच्या नावाने एक इतिहास जमा झालेला आहे. तसा आपल्या लहान मुलांनी सुद्धा हा एक इतिहास आपल्याला घडवायचा आहे. आणि हा इतिहास
आपण सर्व मिळून घडवणार आहे. तर याचबरोबर आजचा दिवस अतिशय भारताच्या दृष्टीने इतिहासाचे सोनेरी पानं कोरला गेलेला इतिहास आहे. शहीद भगतसिंग यांची जयंती दिवस आहे. या जयंतीच्या दिवशी ज्याचं वय तारुण्यामध्ये हसण्या खेळण्याचं असतं, तर असे हे युगपुरुष यांनी हसत हसत फासावर गेलं का, की आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळावं. तुम्ही आम्ही खरोखर भाग्यवान आहे. आपला जन्म मुळात स्वातंत्र्य भारतामध्ये झालेला आहे. स्वातंत्र्याच्या वेदना आपल्याला भोगायची पाळी आलेली नाहीये. आणि स्वातंत्र्याच्या वेदना काय असतात आपल्याला थोडाफार इतिहासातून कळतात. पण खरोखर ज्यांनी स्वातंत्र्याच्या वेदना भोगल्या आणि तुम्हा आम्हा सर्वांना सुरक्षित केलं, स्वातंत्र्यता दिली, आणि आज आपण सर्व कार्यक्रम अगदी मोठ्या उत्साहाने साजरा करतो. यामध्ये लोकमान्य टिळकांनी सुद्धा शिवजयंती आणि गणेश उत्सव सारखे कार्यक्रम सुरू करून आपल्या राष्ट्रातील सर्व समाज एकत्र यावा. वेगवेगळे कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज जागृती व्हावी यासाठी